श्री गणेशाय नमः। जय जयाजी परशुधरा हे जमदग्नीच्या कुमारा, परशुरामा परमेश्वरा आता उपेक्षा करू नको। तू सहस्त्रार्जुना ते दंडून केले द्विजांचे संरक्षण, ब्राह्मणांचा अपमान सहन झाला नाही तुला। आता मात्र डोळे मिटिसी का रे देवा ब्राह्मणांविषयी, काया हे लागली तुसी गाढ निद्रा ये दवा। म्हणून डोळे मिटू नका स्वस्थ ऐसे बसू नका, आणीबाणीचा प्रसंग देखा आहे हरी सांप्रत। तुझ्या वशिल्या वाचून अवघी कृत्य आहेत क्षीण, आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विण। गजानन माया अघटित कोण जाणे तिज प्रत, महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे मुणगावी। हा शेगावची करीवारी समर्थांविषयी प्रेम भारी, हमेश त्यांचे चिंतन करी एकाग्रशा मनाने। त्याच गावी भागाबाई एक ठाकरीण होती पाही, निष्ठा तिची एकाही ठिकाणासी बसत नसे। ती दांभिक होती फार सदा दंभाचा बाजार, भरवून भोंदी नारी नर हाच धंदा तियेचा। ती बोलली पुंडलिकाला तुझा जन्म वाया गेला, का की तू नाही सकेला सद्गुरु तो आपणाते। गजाननाच्या वाऱ्या करिसी सद्गुरु त्याला मानिसी, परी त्याने सांग तुसी मंत्र काही कथिला का। अरे विधी वाचून गुरु न होत कधी जाण, शेगावचा गजानन वेडा पिसासाच असे। तुझा ताप बरा झाला म्हणून तू मानिशी त्याला, या काकतालीय न्यायाला बळी पुंडलिका पडू नको। गिन गिन गणाते हे भजन पिशा परी आचरण, कोणाचेही खाई जाण ऐसा मुळी भ्रष्ट तो। म्हणून तुला सांगते चाल अंजन गावाते, केजाजीच्या शिष्याते आपण दोघे गुरु करू। उद्या त्याचे कीर्तन अंजन गावी असे जाण, ते ऐकावया कारण उठून जाऊ प्रातःकाळी। गुरु असावा महाज्ञानी चातुर्यशास्त्र चिंतामणी, गुरु असावा परमगुणी भक्तिपंथाते दाविता। यातील लक्षण एकही गजाननाच्या नसे ठाई, म्हणून वेळ न करी काही चाल अंजन गावाते। तो भोकरे पुंडलिक होता मनाचा भाविक, भागीच्या भाषणे देख चित्त त्याचे घोटाळले। त्याने ऐसा विचार केला उदयिक अंजन गावाला, जाऊ कीर्तन ऐकण्याला पुढचा विचार पुढे करू। ऐसा विचार करून भागीसी बोलला जाण, अंजन गावा लागून चाल येतो तुझ्या सवे। दोघांचा विचार झाला पुंडलिक रात्री स्वस्थ निजला, तो 3 प्रहर रात्रीला काय घडले ते ऐका। पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर, उभा राहिला साचार थेट समर्थांच्या परी। पुरुष म्हणे रे पुंडलिका अंजन गावासी जातो का, गुरु कराया ते निका त्या भागीच्या सल्ल्याने। जातोस तरी जावे त्वरित त्याचे नाव काशीनाथ, तेथे जाता फिटेल भ्रांत तुझी वेड्या निश्चये। कानात काही बोलला म्हणू नका तो गुरु झाला, लोक कान गोष्टीला कितीतरी करतात। मग ते एकमेकांचे काय गुरु होती साचे, नादी दंभाचाराचे त्वा पुंडलिका पडू नये। तू इकडे करी कान मंत्र देतो तुझं कारण, गणगण ऐसे बोलून महाराज स्तब्ध झाले। आणखी काय आहे आस ती मी आज पूर्वी न खास, ऐसे ऐकता पुंडलिकास आनंद अति झाला। पाहू लागला निरखून स्वप्नी त्या पुरुषा लागून, तो पाहिले गजानन शेगावचे स्वामी पहा। पुंडलिक म्हणे गुरुराया पादुका द्या ह्या मला सदया, नित्य पूजा करावया याविणा आणखी आस नसे। बरे उद्या 2 प्रहर दिवस येता साचार, पादुकांची पूजा कर ह्या मी दिधल्या घेई तुला। पादुका त्या घ्यावयाला स्वप्नी पुंडलिक उठून बसला, तो चाली तयाला साक्षात जागृती श्रोते हो। जागा होऊनी सभोवार पाहू लागला साचार, तो कोणीच दिसेना अखेर नाही पत्ता पादुकांचा। उलगडा काही होईना संशय मनीचा जाईना, म्हणे स्वामींच्या भाषणा बाटन लागला आजवरी। स्वप्नी येऊन दर्शन त्यांनी दिले मज कारण, कशी भागी ठाकरीण हेही स्वप्नी कथन केले। तैसेच उद्या 2 प्रहरी पादुकांची पूजा करी, ऐसे बोलले साक्षात्कारी त्याचा समजू काय अर्थ। किंवा नव्या पादुका करून म्या करावे पूजन, ऐसे त्यांचे आहे मन हे काही कळेना।
मी पदीच्या मागितल्या पादुका त्या होत्या भल्या, त्याच त्यांनी मसी दिल्या मग नव्या घेऊ कशास. ऐसे नाना तर्क करी पुंडलिका आपल्या अंतरी, तो इतक्यात आली घरी भागी ठाकरीण बोलावण्या. अंजन गावी चाल आता मोक्ष गुरु करण्याकरता, दिसू लागला आहे रस्ता अरुणोदयाचे प्रकाशे. पुंडलिक म्हणे भागाबाई मी काही येत नाही, मर्जी असल्यास तूच जाई अंजन गावा कारणे. मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजाला, तो ना आता सोडी भला हाच माझा निश्चय. ते ऐकता भागाबाई अंजन गावास गेली पाही, आता मुणगावाचे ठाई काय झाले ते ऐका. झामसिंग रजपूत गेला होता शेगावात, दर्शन स्वामींचे घेण्याप्रत 2 दिवस याच्या आधी. तो जेव्हा मुणगावाला येण्या परत निघाला, तई बाळा भाऊला ऐसे बोलले महाराज. या पादुका पुंडलिकासी द्याया देई याच्या पाशी, समर्थ आज्ञा होता ऐसी तैसेच केले बाळाने. तरी घेऊन पादुका झामसिंगास बोलला देखा, भोकरे जो का पुंडलिका तुमच्या गावीचा असे हो, त्यास ह्या द्यानेऊन करायासी पूजन. ते झामसिंगे ऐकून पादुका घेता जाहला. झामसिंग आला मुणगावात, तो पुंडलिक भेटला वेशीत, पुसू लागला त्या प्रत कुशल वृत्त समर्थांचे. प्रसाद मला द्यावयासी काही दिला का तुम्हा पासी, हे ऐकता झामसिंगासी महदाश्चर्य वाटले. सवे घेऊन पुंडलिकाला झामसिंग घेऊन घरी गेला, खोदून विचारू लागला तू ऐसे का विचारिले. पुंडलिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कथिली साची, ती ऐकता झामसिंगाची भ्रांती नष्ट झाली हो. लगेच पादुका काढिल्या पुंडलिकाच्या हाती दिल्या, त्याच अजून आहेत भल्या मुणगावात त्याच्या घरी. 2 प्रहरी पूजन पुंडलिकाने केले जाण, मनोभावे करून त्या प्रसादी पादुकांचे. पहा श्रोते खरे संत सांभाळिती आपुले भक्त, आडमार्गाने किंचित जाऊन देती तयाला. निज भक्तांचे मनोरथ समर्थ कैसे पुरवितात, ते येईल ध्यानात या कथे ते ऐकता. एक माध्यम दिन ब्राह्मण कवर राजा राम म्हणून, होता धंदा करून अकोल्यात सराफीचा. सोने चांदी भुसार घेणे देणे साचार, मध्यम प्रतीचा सावकार हा राजाराम कवर असे. या राजारामाप्रती महाराजाची होती भक्ती, म्हणून त्याची संतती मानू लागली समर्था. या कवरा कारण 2 पुत्र होते जाण, गोपाळ त्र्यंबक म्हणून लव्हांकुशासारिखे. कनिष्ठ पुत्र त्र्यंबका प्रती भाऊ व्यवहारी बोलती, तो हैदराबादे प्रती गेला डॉक्टरी शिकावया. लहानपणापासून भाऊस होते देवध्यान, म्हणजे त्र्यंबका लागून हे येथे विसरू नका. काही संकट पडल्यावरी तो समर्थाचा आठव करी, राहून त्या भागा नगरी मुसा नदीच्या काठाला. एवंच भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून, त्याचे दैवत गजानन स्वामी शेगाव ग्रामीचे. तो सुट्टी माझी आला घरी, इच्छा उपजली अंतरी, जाऊन या शेगाव नगरी जेऊ घालावे महाराजा. पदार्थ त्यांच्या आवडीचे करोनिया सर्वसाचे, परी हे कैसे भावयाचे हाच विचार पडला की. भाऊ म्हणे गुरुनाथा काय तरी करू आता, मरून गेली माझी माता लहानपणीच दयाळा. घरी माझे नाही कोणी एक बंधूची कामिनी, जिचे नाव आहे नानी स्वभाव तापट जियेचा. माझ्या आहे ऐसे मनी आपणा करावी मेजवानी, आपुल्या आवडीचे करोनी पदार्थ सारे गुरुराया. भाकरी ती जवारीची, कांदा भाजी आंबाड्याची, ऊन पिठले हिरवी मिरची ऐसे तयार करावे. हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भावजाईला, हट्ट एक करण्याला माता तेच स्थान असे. ऐसा विचार करीत भाऊ राहिला निवांत, तो काही कामानिमित्त नानी आली ते ठाया. नानी दिराला बोलली चिंता कशाची लागली, मुखश्री ती म्लान झाली तुमची कशाने ये वेळा. भाऊ वदे दीनवाणी काय तुला सांगू वहिनी, माझे जे का आले मनी विचार ते ये वेळा. पूर्ण सत्ते वाचून मनोरथ ना होती पूर्ण, म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे. नानी म्हणे त्यावर सांगून पहा एक वार,
तू माझा धाकटा धीर मशी पडदा ठेवू नये. ज्येष्ठ भ्राता पित्या परी तत्कांता माय खरी, मानिली पाहिजे साजिरी ते तुम्ही जाणतसा. ते ऐकून भाऊ हसला, नानी प्रती बोलता झाला. नानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते, गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून साचे. आहेत मला न्यावयाचे त्यांना द्याया शेगावी. ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल, पुण्य आणि होईल काम माझे त्या योगे. ते ऐकता बोले नानी धीरा प्रति हास्यवदनी, यासाठीच का हो मनी सचिंत तुम्ही बैसलात. सांगा आहे काय करणे मजला स्पष्ट शब्दाने, काही ना आपुल्या गेही उणे कृपेने गजाननाच्या. मग भाऊने सर्व काही निवेदन केले तिला पाही, तीही लागली लवलाही आनंदाने स्वयंपाका. भाजी चून भाकर हिरव्या मिरच्या जळभर, ठेविल्या आणून समोर आपुल्या त्या धीराच्या. भाकरी 3 कांदे 3 हरभऱ्याचे चून जाण, लोणी ठेविले माखून प्रत्येक त्या भाकरीला. नानी म्हणाली धीराला, जा आता शेगावला, वेळ थोडका राहिला आहे पहा गाडीस. ती गाडी चुकल्यावरी वाया जाईल तयारी, भोजनाच्या वेळेवरी गेलात तरी उपयोग. ऐसे नानी बोलता भाऊ निघाला तत्वता, पुसूनिया आपुल्या ताता येता झाला स्टेशनासी. तो गाडी 12ची निघुनिया गेली साची, तेणे चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकाकुल. अति हिरमोड त्याचा झाला, पाणी आले लोचनाला. म्हणे महाराज का हो केला अभेर माझा एकाली. मी मुळीच ही नदी न कोठून घडावे मला पुण्य, आम्हा कावळ्यां कारण लाभ केवी मानसाचा. अक्षम्यायसी कोणती चुकी झाली माझ्या हाती, म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली ये वेळा. हाय हाय हे दुर्दैवा त्वा माझा साधिला दावा, माझ्या करी गुरुसेवा घडू न दिली आज तू. ही माझी शिदोरी ऐशीच आज राहिली जरी, नाही करणार भोजन तरी सत्य सत्य त्रिवाचा. गुरुराया कृपारासी नका उपेक्षुले करासी, ही शिदोरी सेवण्यासी यावे धावून सत्वर. थोरा पुला अधिकार क्षणात पाहता केदार, मग या येथवर का हो अनमान करीतसा. मी न आज्ञा तुम्हा करीतो प्रेमाने हाका मारितो, म्हणून या हा न होतो अपमान तुमचा यत्किंचित. 3 घंटे अजून अवकाश गाडी कारण, तोवरी आपुले भोजन होईल ऐसे वाटते. ऐसा विचार करीत तेथेच बैसला उपोषित, चतुर्थ प्रहरी शेगावात आला तिहीच्या गाडीने. कवर गेला दर्शना तै तो योगी राणा, न करिता भोजना बसला होता आसनी. नैवेद्याची अतोनात ताटे होती मठात, पक्वान्नांनी परिलुप्त ती वर्णावी कोठवरी. कोणाच्या जिलब्या घीवर कोणाचा तो मोतीचूर, कोणाची ती नुसती खीर श्रीखंड पुऱ्या कोणाच्या. परी त्या नैवेद्याला समर्थांनी ना स्पर्श केला, वरच्यावरी ताटाला बाळा आणून ठेवी पुढे. आणि म्हणे हे करा ग्रहण गेला 1 वाजून, आपुले न झाल्या जेवण प्रसाद भक्ता मिळतो कसा. त्याची ते वाट पाहती करण्या आपणा विनंती, त्यांची नसे होत छाती म्हणून मी बोललो. तै महाराज म्हणती थांब जरा आग्रह नको करू सखरा, आज भोजन 4 प्रहरा माझे होणार आहे रे. मर्जी असल्यास थांबावे ना तरी खुशाल जेवावे, नैवेद्य घेऊन घरा जावे परवा नाही त्याची मला. ऐसा प्रकार तेथे झाला तो इतुक्यात भाऊ आला, समर्थ पाहता आनंदला भाऊ आपल्या मानसी. दुरावलेली माय जेवी बाळके दृष्टी पहावी, झाले असे पहातेवी भाऊ कवरा कारणे. समर्थासी नमस्कार केला साष्टांग साचार, उभा राहिला जोडोनी कर वाट पाहता आज्ञेची. त्या भाऊस पाहून समर्थे केले हास्यवदन, बरेच दिले आमंत्रण ही का वेळ जेवण्याची. तुझ्या भाकेत गुंतलो मी उपोषित राहिलो, नाही अजून जेवलो आण तुझी शिदोरी. ऐसे महाराज बोलता हर्षलासे कवर चित्ता, म्हणे काय करू गुरुनाथा गाडी चुकली 12ची. कवरास म्हणे बाळा भाऊ आता नको दुःखित होऊ, काय आणले आहे सपाहू समर्थासी जेवावया.
ऐसे ऐकता सत्वरी कांदे भाजी भाकरी कवराने ठेविल्या समोरी स्वामी गजाननाच्या. त्यातील भाकरी 2 समर्थे केल्या भक्षण, एकीचा तो प्रसाद म्हणून अवघ्या भक्ता वाटिली. तो प्रकार पाहता आश्चर्य झाले समजता, कळली स्वामींची योग्यता खरेच भक्तवत्सलते. जेवी हस्तिनापुरात भगवंताने ठेविला हेत, सोडून पक्वांना प्रत विदुराच्या हुलग्यांवरी. तैसेच येथे आज झाले आमचे पक्वान नाही रुचले, भाकरीवरी गुंतले चित्त कवराच्या स्वामींचे. भाऊनीही घेतला समर्थ प्रसाद शेगावला, सद्भाव जेथे उदेला तेथे ऐसेच होणार. समर्थ बोलले कवरासी जा आता अकोल्यासी, पास होशील पुढचे वर्षी तू डॉक्टरी परीक्षेत. भाऊ म्हणे गुरुराया आपुली असू द्यावी दया, याविण दुसरे मागावया मी न आलो ये ठाई. आपुले हे दिव्य चरण हेच माझे धनमान, सर्वदा घडो चिंतन आपल्या दिव्य मूर्तीचे. ऐसे बोलून अकोल्याला भाऊ कवर निघून गेला. समर्थ आपुल्या भक्ताला नुपेक्षिती कधीही. शेगावीचा राहणार तुकाराम शेगोकार, एक होता भाविक नर कृषी कर्म करीतसे. घरची गरिबी होती खरी काम करोनी शेतांतरी, अस्तमानचे अवसरी दर्शना यावे मठात. चिलीम द्यावी भरून घ्यावे पदाचे दर्शन, काही वेळ बसून जावे पुन्हा शेताते. ऐसा नित्यक्रम तयाचा बहुत दिवस चालला साचा, घाला विचित्र दैवाचा तो न कोणा सोडितसे. जे जे असेल दैवात ते ते श्रोते घडून येत, एके दिनी शेतात असता तुकारामा आपुल्या. तो एका आला शिकारी बंदुका ज्याच्या खांद्यावरी, नेम धरून ससे मारी छर्रे घालून बंदुकीत. ती प्रभातीची होती वेळा सूर्य नुकता उदयाला, तुकाराम भोवता बसला आपल्या शेती शेकत. तो त्याच्या मागे कुपाटीला एक होता बसलेला, ससा शुभ्र तोची पडला शिकाऱ्याच्या दृष्टीसी. त्याची शिकार करण्या भली शिकाऱ्याने आपुली, नेम धरून झाडिली खांद्यावरील बंदूक. त्या योगे ससा मेला एक छर्रा लागला, त्या तुकाराम माळ्याला काना मागे अवचित. छर्रा मोठा जोरदार मस्तकी शिरला अखेर, थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याचे वरी. काही केल्या निघेना छर्रा तो डॉक्टरांना, होऊ लागल्या यातना तुकारामासी अतिशय. मस्तक दुखे अहोरात्र निद्रा न लागे किंचित, नवस सायास केले बहुत परी गुण येईना. ऐशाही अवस्थेत यावे त्याने मठात, एके दिवशी तो समर्थाचा एक भक्त ऐसे बोलला तयाला. डॉक्टर वैद्य सोडा आता साधूची या सेवे परता, नाही उपाय कोणता उत्तम या जगामध्ये. कृपा त्यांची झाल्यास चुकेल हा तुझा त्रास, झाडीत जा आसपास या मठाच्या नित्य तू. तेव्हा सेवाही घडेल पुण्य तेही लाधेल, कृपा झाल्या होशील त्रासापासून मोकळा. मात्र आपुल्या पित्यापरी दांभिकतेने हे ना करी, शुद्ध भाव अंतरी सर्व काळ धरावा. ते तुकारामासी मानवले झाडणे त्याने सुरू केले, अवघ्या मठास ठेविले स्वच्छ त्याने आरशापरी. ऐसी 14 वर्षे झाली तुकारामाची सेवा भली, तई गोष्ट घडून आली ऐशा रीती श्रोते हो. झाडता झाडता कानातून छर्रा पडला गळून, जैसी काती भोकरातून दाबिता सुटे आठोळी. तैसे साच येथे झाले छर्रा पडता थांबले, दुखावयाचे मस्तक भले ऐसा प्रभाव सेवेचा. ही सेवा झाडण्याची अखेरपर्यंत केली साची, प्रचिती विण कवणाची परमार्थी न निष्ठा बसे. ती एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर, संत सेवा महाथोर हे भाविक जाणती. स्वस्ती श्रीदास गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, तारक होवो भाविकांप्रत भवसिंधू माझारी. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति षोडशोऽध्यायः समाप्तः.